चला मॅचला सुरुवात मात्र करूया. जिथे संघ पाहत आहे एका बाजूला यंगस्टर नावडे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी डोंगराचा पाडा. टॉस इथे जिंकला डोंगराचा पाडा टीमनं. बॉलिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन नावडे टीमला दिलाय. बॅट्समन स्ट्राईक एंड वरती साहिल खाडावकर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेश खाडावकर. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती तेजस डोंगरे आलाय. पहिलाच बॉल वेगानं बॉल रिलीज केलाय. पंचांचा मात्र वाईटचा निर्णय. एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्येत बदल 1 धाव फलक्यावरती. अकाउंट खातं मात्र ओपन झालंय. 1 रन धावा फलकावरती जॉईंट होताना आपण पाहताय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी तेजस आलाय. चांगली गोलंदाजी. जड मध्ये बॉल टाकलाय. रनआउटची संधी गोटीने परफेक्ट टिपला जातोय आणि इकडे विकेट नंबर 1 गॉन. पहिला धक्का यंगस्टार नावडे संघाला लागलाय. खेळाडू बाद झालाय. प्रथमेश खाणावकर बॅक टू द डगआउट. सितीज मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विस्फोटक खेळाडू आहे आणि सितीज कडून खूप साऱ्या अपेक्षा आता नावडे टीमला मात्र असतील. कारण पहिली विकेट जी गेली आहे ती थोडीशी अनपेक्षित होती. रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिली. प्रथमेश बाद झालाय. सितीज स्ट्राईक एंड वरती पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर लुक हार्दिक पांड्या स्टाईलनं इकडे मात्र समोरच्या विभागातून बॉलला फेकून दिला. वेलकम टू दी पार्टी. वेलकम. पहिला षटकार. जास्त फटका मात्र इकडे आपण पाहताय. 7 धावा धाव फलकावरती. 7 रन धाव फलकावरती. चांगला फटका सितीज मात्र ज्याच्या माध्यमातून हा फटका लगावलाय. यावेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन झालंय. हलक्या गतीने बॉल टाकलाय. चेंज ऑफ पेस केलाय. त्यामुळे रन्स इकडे मिळेल ते एक सिंगल. सिंगल धावसंख्या धाव फलकावरती 8 आपण पाहताय. 8 धावा धाव फलकावरती. तीन बॉल झालेत आणि 8 धावा फलकावरती. सितीज ज्याच्या माध्यमातून एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. फोर्थ विकेट. फुल टॉस बॉल होता. इकडे मात्र समोर मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर मात्र आलाय आणि यस इथे तिसऱ्या पंचाची मागणी मैदानाच्या आतमध्ये मात्र केली गेली आहे. आणि तिसरे पंच आपण चेक करा. हाईट फॅक्टर साठी हा रेफर केला गेलाय. नो बॉलचा निर्णय पंचाने मात्र दिलाय. वेस्ट ऑफ हाईट कंबरेच्या वर आणि नो बॉलचा निर्णय पंचाने दिलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. साहिल षटकार हॅट्रिक साठी संकेत मात्र यांच्याकडून साहिल साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नो प्लस 1 अशा 2 रन्स. फ्री हिटचा बॉल आहे. टप्पा बॅकफुट पंच
जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. बॉल चाललाय सीमारेषा पार. 4-4-4 हा चौकार. तर 14 धावा फलकावरती आहेत. बॉल तयार आहे ओव्हर द विकेट. लॉफ करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. जेलची संधी आहे तिकडे. ओ काय जेल कॅरी केलाय. रनिंग कॅच. लॉंग चेस होता. विकास होते तिकडे आणि स्वतःवरती बॅलन्स ठेवत परफेक्ट कॅच घेतलाय पॉइंटच्या फिल्डर विकासनं. आणि महत्वाचा धक्का यंगस्टर नावडे संघाला मात्र दिलाय. सिटीज बॅक टू दी डगआउट. बॉलिंग चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल डॉट फेकलाय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणाऱ्या नावडे संघाची धावसंख्या धाव फलकावरती 14 आपण पाहताय. पहिल्या षटकानंतर 14 रन्स धाव फलकावरती आहेत. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक इकडे लावण्यात आलंय. गोलंदाज अक्षय कडू गोलंदाजीच्या मार्क वरती. हा दुसरा गोलंदाज. 14 धावा पहिल्या ओव्हर मध्ये बनल्या. चांगली बॅटिंग राहिली आहे. क्षितिज ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आपण पाहिलाय आणि क्षितिज मात्र बाद झालाय. त्यानंतर मग साहिल आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय कडूचा पहिलाच बॉल आहे. ओ राव द विकेट. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. पायावाला लागलाय बॉल आणि इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहताय. डॉट बॉल फेकलाय बॉलर अक्षय कडून. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. राऊंड द स्टम्प्स न बॉल तयार आहे. ओ यावेळेस टॉप एज लागली होती. मागे चालला बॉल आणि थांबला होता टप्प्यावरती. चूक झाली आहे थोडीशी. इकडे बॉल स्टॉप केला जाईल. बॉल मात्र अडवलाय. चेक केला जाईल आणि तिसरे पंच आपण थोडं चेक करा. बाउंड्री चेक करायची आहे. सेफ आहे. बाउंड्री सेफ केली आहे. चांगली फिल्डिंग तिकडे आपण पाहिली आहे. त्यामुळे धावा किती आहेत. एक सिंगल. 3 धावा कमीत कमी आपल्या टीम साठी वाचवल्या. आता एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 15 धावा फलकावरती आहेत. ओ क्रॉस लाईन न खेळण्याचा प्रयत्न. बॅटम बॉलचा कनेक्शन नाहीये. चांगली गोलंदाजी. अक्षय कडू कम बॅकिंग षटक हाताळताना मात्र आपण पाहताय. 3 बॉल झालेत. 1 धाव फक्त आणि फक्त खर्च केली आहे.
संकेत मात्रे यांच्याकडून बॅटर साहिल साडी षटकार हॅट्रिकला 1500चं पारितोषिक आहे. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. इकडे छेडछाड करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी अक्षय. जबरदस्त बॉलिंग मात्र आपण पाहताय, व्हेरिएशन आहे अक्षयकडे आणि त्यामुळे चांगली गोलंदाजी आपण या मॅच मध्ये पाहिली आहे. 15 वरती संघ पोहोचलाय. 2 बॉलचा खेळ इकडे बाकी आहे. राऊंड विकेट. हो यावेळेला मात्र काय फटका खेळलाय. स्टंपच्या थोडेसे मागे गेले, शफल झाले, जागा बनवली, रूम क्रिएट केलं आणि बॉल फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. हा दमदार षटकार, 6 धावा. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. खूप चांगला फटका, बॅकफुट वर जात मात्र फटका एक्झिक्यूट केला होता. बॉलरच्या पेसचा थोडासा फायदा घेतला. ओळखलं बॉलर थोडासा स्लो बॉल टाकतोय, गतीमध्ये बीट करतोय हे ओळखलं आणि त्यानंतर हा फटका मात्र एक्झिक्यूट केलाय. सागरच्या बॅट मधून षटकार. 21 धावा, 21 ऑन बोर्ड. अक्षय, जबरदस्त बॉल होता, त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र बीट केलाय, चांगली गोलंदाजी आणि 2 षटक संपले. 2 षटकानंतर 21 धावा, 2 विकेट गमावल्यानंतर बॅटिंग करणारा यंग स्टार नावडे संघ. गोलंदाज 7 गोलंदाजीच्या मार्क वरती आणि 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 21 वरती नावडे संघ पोहोचलाय. धावा संख्या अगदी चांगली बनली आहे. 10.50 रन रेटनं या धावा मात्र बनवण्यात आल्यात. ओव्हर द विकेट. ओ यावेळेला मात्र फटका चांगला खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. इकडे एक सिंगल डबलचा कॉल, मागणी ठरेल की नाही थोडस लक्ष नव्हतं. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सक्सेसफुल मात्र कंप्लीट केल्यात. 2 धावा मिळतात. 2 नंतर 23 वरती संघ पोहोचलाय. संकेत मात्रे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी, साहिल खानाकोरच्या षटकार हॅट्रिक साठी 1,500 रुपयाचं पारितोषिक आहे. हो यावेळेला मात्र वाईट बॉल, एक्स्ट्राची रन, दिशाहीन गोलंदाजी. 7 गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. ही एक्स्ट्रा धावा संख्येत बदल, धावा संख्या 24 वरती पोहोचली आहे. 24 धावा फटक्यावरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहताय. डोंगराचा पाडा आणि त्यांच्या विरोधात संघ नावडे. टॅप करण्याचा प्रयत्न, टॅपिंग क्रिकेट, पॉइंट कडे बॉल चाललाय, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, चांगली गोलंदाजी. हा डॉट बॉल फेकला जातोय, निर्धाव चेंडू. 2 बॉल झालेत. दोन ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. 24 वरती संघ पोहोचला. 7 गोलंदाज राईट अमोर द विकेट. फुल टॉस बॉल होता इकडे, विकेट खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये मात्र चांगली फिल्डिंग राहिली आहे. दुसरी धाव इकडे कंप्लीट झाली आहे. 2 रन्स तिसऱ्या पंचांसाठी रेफर केले गेले बॅटिंग टीम कडून. तिसऱ्या पंचाची मागणी इकडे केली जाते. चला तिसरे पंच चेक करा. हाईट फॅक्टर
बॅटिंग टीम कडून इथे रेफर केले गेले. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खाली बॉल लँड होत होता, त्यामुळे मात्र फेअर डिलिव्हरी आहे आणि धावा 2 धावून कंप्लीट केल्यात. 7 ओव्हर द विकेट न बॉल तयार आहे. बॉल चांगला होता, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, मिड विकेट कडे बॉल चाललाय, फिल्डिंग चांगली आहे, डबलचा कॉल महागडा ठरू शकतोय आणि मात्र तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये घडलंय. तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते. ओके ओके, चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सागर खाणावकर हा फलंदाज रनआउट आहे. दोघांमध्ये शर्यत लागली होती, दोन्ही एकाच संघाचे खेळाडू होते, एकाच साईडला धावत होते, परंतु सागर थोडासा पुढे होता आणि त्यामुळे सागरची विकेट मैदानातून बाहेर. दोऱ्यावरती शर्यत झाली आहे. फलंदाज बाद. चला स्पीडअप, थोडस स्पीडअप करा, वेल जास्त वेल घेऊ नका. 27 धावा धावा फडकावरती आहेत. चला 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. 7 इकडे चांगली गोलंदाजी, 6 धावा खर्च केल्यात. संदेश आलाय नवीन बॅटर. चला थोडस स्पीडअप करा, जास्त वेळ घेताय आणि एवढा वेळ घेऊ नका. 3 वाजलेत, यानंतर अजून एक मॅच पेंडिंग आहे. लेफ्टी बॅट्समन आलाय स्ट्राईक एंड वरती, संदेश. ओ, पहिला बॉल खेळत असताना लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. 5वा बॉल डॉट फेकलाय 7 या गोलंदाजानं आणि धावसंख्या धाव फलकावरती 27-27. शेवटचा बॉल, तिसऱ्या षटकातील हा लास्ट बॉल आहे आणि गोलंदाज तयार आहे. हा चेंडू, ओ फुल टॉस बॉल, स्मॅश केलाय समोरच्या विभागात, स्टॉप केला बॉल, चांगली फिल्डिंग आहे. एक सिंगल, तिसरं षटक एंड झालंय आणि 3 षटकानंतर नावडे संघ 28 वरती पोहोचला आणि 7 या गोलंदाजानं धावा देखील 7 खर्च केल्या, 7 धावा खर्च केल्या, चांगली गोलंदाजी आणि 28 धावा 3 ओव्हर नंतर नावडे टीम. शेवटचा गोलंदाज अनिकेत फडके गोलंदाजीच्या मार्क वरती देतोर आहे. अंतिमचं षटक आहे, त्यामुळे या षटकामध्ये थोडस कॅपिटलाइज करावं लागेल, धावा पडवाव्या लागतील. 28 धावा लागल्या धाव फलकावरती. संदेश आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे बॉल तयार आहे. अनिकेत अनिकेत फडके, पहिलाच बॉल आहे. ओ, शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल,
इकडे पंचांचा मात्र वाईटचा निर्णय, एक्स्ट्राचे रन. बॉल भरपूर खराब होता, त्यामुळे वाईट मिळाला हे नशीब, नाहीतर या बॉलवरती एखादा स्कोरिंग शॉट आला असता. चौकार षटकार येण्याची शक्यता होती. हा पिच बॉल होता. एक्स्ट्रा रन, 29 धावा धावा फलकावरती आहेत. अंतिमचे 6 बॉल बाकी आहेत. 6 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. फिल्डिंगची विवरचना अगदी सेम पाहायला मिळते, कोणत्याही प्रकारचा चेंजेस नाहीये. पहिलाच बॉल, अनिकेत फडके. हा कुठपाचा बॉल, मागे खेळायचा प्रयत्न, बाटकेट आणि बॉल मागे निघालाय, थांबवणं कठीण आहे. लॉंग चेस होता, फिल्डरचे प्रयत्न, एफर्ट 100% राहिलेत, परंतु प्रयत्न हे प्रयत्नच राहतील. बॉल चालाय सीमारेषा पलीकडे, हा चौकार. चौकार मात्र आपण पाहताय, बाटकेट होती, फटक्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती, नजाकत दाखवली होती, फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न, तिकडे चौकार, 4 रन्स. आणि 33 वरती 3.1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 33 वरती 3 हा स्कोर कार्ड मात्र आपल्याला पाहायला मिळतो. संदेशच्या बॅटमधून चौकार आलाय. 10.42च्या रन रेटनं संघ मात्र धावतोय. फील्ड सेटअप आता चेंज केला गेलाय. अगदी लॉंग लेग कडे एक फिल्डर ठेवलाय. 4 फिल्डर मात्र ऑन साइडला लावलेत. मागची साइड ब्लॉक करण्याचा प्रयत्न आहे. हो, यावेळेला प्रॉपर कनेक्शन, हवाई हल्ला, हवाई सफर आणि ठोकला हा षटकार. आणि पंचाचा मात्र नो बॉलचा देखील निर्णय. इकडे फील्ड रिस्ट्रिक्शनचा मात्र नो बॉल देण्यात आला. थोडं स्पीडअप करा. आणि या छोट्या छोट्या चुका आहेत, परंतु खूप काही सांगून जातात या चुका. फिल्डरने सांगितलंय की जे पंचांच्या लेफ्ट साइडला उभे होते आणि त्यामुळे फील्ड रिस्ट्रिक्शनचा हा पंचांनी नो बॉल दिलाय, त्यामुळे एक्स्ट्राची रन 1+6 आणि पुढचा बॉल आता फ्री हिट आहे. 40 धावसंख्येवरती नावडे संघ पोहोचलाय. मोठी धावसंख्या मात्र बनवली गेली आहे. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. 40 धावा फलकावरती आहेत. बॉल तयार आहे. ओ, यावेळेस दूर ठेवण्याचा प्रयत्न, वाईटचा निर्णय, एक्स्ट्राची रन. खूप खराब गोलंदाजी अनिकेत फडकेच्या माध्यमातून आपण पाहताय. एकच बॉल फेकलाय आणि तब्बल 13 धावा खर्च केल्यात. खूप महागडे षटक आहे. सुरुवात खूप खराब झाली आहे, त्यामुळे आता कमबॅक करावा लागेल. 41 वरती टीमची टोटल पोहोचली आहे. हो, लॉफ्ट केला वी शेप मध्ये. इकडे फिल्डर आहेत, फ्री हिट होता, त्यामुळे फलंदाज बाद नाहीये. सिंगल रन, एक सिंगल धावसंख्येत बदल. धावसंख्या 42 वरती पोहोचली आहे. 42 धावा फडकावरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. साहिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. साहिल साठी खूप सारे पारितोषिक मात्र लावले गेलेत, परंतु या मॅच मध्ये खास प्रभावित करू शकला नाहीये. मध्ये फक्त 7 रन्स बनवल्यात. 42 धावा झाल्यात. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग वारंवार फिरवली जाते. डावकोरे आणि उजव्या हाताची जोडी मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेट, बॉल तयार आहे. हो, हा पिच बॉल, खराब बॉलिंग, अनदर वाईट बॉल. लांब लचक षटक आपण पाहताय. गोलंदाजाला थोडस दंडित वॉर्न करण्यात आलंय. पंचांचा 1 बाउन्सचा निर्णय देखील आलाय, त्यामुळे पुढचा बॉल बाउन्स केला तर त्याच्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. 1 ऑफ द ओव्हर. धावसंख्या 43. खराब गोलंदाजी. 15 धावा 2 बॉल वरती खर्च केल्यात आणि फडके या गोलंदाजाला. 6 बॉल आतापर्यंत टाकलेत आणि त्यामधील फक्त 2च बॉल व्हॅलिड बॉल आहेत. राऊंड विकेट. अनिकेत अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल लॉंग लेगला चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि सिंगल नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या 44. 3 बॉल बाकी आहेत. 44 वरती संघ पोहोचलाय. 50 धावांच्या अगदी जवळ आहे. 50 धावा
इथे कंप्लीट होतील का ते पाहणं मात्र गरजेचं आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहता 51. या रन रेटनं संघ जर पुढे चालू राहिला तर 51 धावा बनवू शकतोय. संदेश हो दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणखीन एक वाईड आलाय, आणखीन एक वाईड बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, लक्ष द्यावं लागेल बॉलिंग वरती. आणि केटफट केला. 8 बॉल आतापर्यंत फेकलेत, त्यामधले 3 व्हॅलिड बॉल आहेत आणि 5 बॉल एक्स्ट्रा. 45 धावा धावा फळक्यावरती. 4 वाईड बॉल फेकण्यात आले, एक नो बॉल. गोलंदाज तयार आहे. लांब लचक महागडं षटक आहे. बॉलिंग रणमध्ये चुकी, डेड बॉल. अजूनही 3 बॉल आहेत आणि 45 धावा धावा फळक्यावरती आहेत. टोटल 45 धावा धावा फळक्यावरती. थोडस कानमंत्र दिला जातोय बॉलर्सला, कारण खूप साऱ्या धावा मात्र बहाल केल्या गेल्यात. त्यामुळे आता या शेवटच्या 3 बॉलवरती एक स्ट्रॉंगेस्ट कमबॅक करावा लागेल. पुनरागमन गरजेचं आहे. बॉल तयार आहे. हा देखील वाईड बॉल आहे. काय घडते मैदानाच्या आतमध्ये, खूप महागडे षटक. लेंथ सापडत नाहीये बॉलरला. टोटल मोठं षटक आपण पाहताय आणि काल अचक षटक आपण पाहिलं तर मग इंडिया आणि झिम्बाब्वेच्या मॅच मध्ये शिवम दुबेनं देखील टाकलं होतं. खूप सारे एक्स्ट्रा बॉल फेकले होते. तर 13-14 बॉल एका षटकामध्ये शिवम दुबेनं देखील फेकलं. टोटल 18 धावा 3 बॉल वरती खर्च केल्यात. महागडं षटक आणि केटफडके. 46 धावा धावफळक्यावरती आहेत. राऊत विकेट. हो फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस. गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. 4 रन्स ओव्हर द लाईन. हा चौकार आणि चौकार मिळतोय. धावसंख्या 50, 50 अप. 50 धावा नावडे टीमच्या मात्र कंप्लीट झाल्यात. चांगली बॅटिंग संदेशची मात्र पाहताय आपण. एवढे चेंडू जर हाताळले तर मग गोलंदाज देखील थोडा दमतोय. खूप एक्स्ट्रा बॉल फेकायचे आहेत. 22 रन 4 मध्ये खर्च केल्यात. 2 बॉल बाकी आहेत. 50 धावा धावा फडक्यावरती आहेत. हो चांगली गोलंदाजी. ओव्हर पिच बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय आणि यानंतर मग शेवटचा एक बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. एक बॉल बाकी आहे. टोटल 12 बॉल टाकलेत आतापर्यंत. 22 धावा खर्च केल्यात. 50 वरती नावडे संघ पोहोचलाय आणि टार्गेट देणारा बॉल आहे. शेवटचा आहे. ओ यावेळेला मात्र शेवट गोड. हेलिकॉप्टर लुक दिलाय. हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये घुमावलाय आणि बॉलला फेकून दिलाय. काऊ कॉर्नर बॉर्डरलाईनच्या वरतून हा स्मॅश षटकार आणि धावसंख्या 56, 56 वरती पोहोचली आहे. 24 बॉल धावसंख्या 56 बनवली आहे. 24 मध्ये टीम डोंगराच्या बड्या टीमला मात्र करायच्या आहेत तर 57 धावा. 24 बॉल आणि 57 या मोठ्या धावसंख्येची मात्र गरज.
सुकेश भाई गोपी यांचा पण सन्मान करणार आहोत. मी बाईंना विनंती करेन आपण आपला सन्मान करण्यासाठी यायचं. बॉल आणि 57 धावसंख्येची गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या एक्स्ट्राच्या धावा खर्च झाल्या आणि त्यामुळे मोठी धावसंख्या इकडे बनली गेली आहे. महागडं षटक अक्षय फडके या गोलंदाजानं मात्र फेकलं होतं. त्यानंतर अक्षय कडू आणि प्रदीप पाटील. चला व्हेरी फर्स्ट बॉल आहे. सानिकेतनं थोडी खराब गोलंदाजी केली. पहिलाच बॉल आहे. ओ यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळलाय फटक्या. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. बॉल अडवला, स्टॉप केलाय आणि लगेच थ्रो देखील झालाय. त्यामुळे धाव एक सिंगल. पहिल्या बॉलवरती अकाउंट खातं ओपन झालंय. एक धाव धावा फटक्यावरती आहे. डोंगऱ्याचा पाडा आणि नावडे अशी सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहता. दोन सामने जिंकत वाकडी टीमनं मात्र तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. कोणता संघ वाकडी टीमच्या अगेन्स्ट खेळणार आहे? ओव्हर पिच बॉल ऑन द राईज खेळलाय. डीप काऊ कॉर्नर कडे सिंगल. चांगली फिल्डिंग. फिल्डिंग अगदी चांगली चालू आहे. ज्याप्रमाणे गोलंदाज गोलंदाजी करतात त्याप्रमाणे फिल्डिंग देखील आपण पाहताय. साहिल खानावकर हा तेच तरार गोलंदाज यंगस्टार नावडे टीमच्या माध्यमातून गोलंदाजच्या मार्कवरती आहे. 2 मध्ये फक्त 2 धावा बनल्या गेल्या. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये कॅपिटलाइज करावा लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स घ्यावे लागतील कारण मोठी धावसंख्या चेस करायची. ओहो यावेळेला कडक फटका. ऑन साइडला धमाका पाहायला मिळाला आहे आणि हा पहिला षटका. टिप फॉर टॅट ऑन द राईज खेळलेला फटका. डीप मिड विकेट झोनच्या बाहेर हा षटकार. जबरदस्त फटक्याला गावला. फलंदाज मात्र पूर्णपणे सफल झाले होते. ऑफस्टिक वरती निघाले आणि तिकडे जाऊन पायामधला बॉल ऑन साइडला पाठवून दिलाय. ओहो दांडी गुल प्रत्युत्तर. टी फॉर टॅट षटकार ठोकलाय परंतु यानंतरचा बॉल माझा आहे हे सांगत असताना गोलंदाज साहिल खानावकरनं ही विकेट मिळवली आहे आणि पहिला धक्का डोंगराच्या पाटा टीमला मात्र दिलाय. सेवन फडके नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नंबर 3 वरती. वन डाऊनच्या क्रमांकासाठी त्याला आपण पाहता 8 धावा फडक्यावरती. एक षटकार बॅटरच्या बॅटमधून आला ना परंतु तो बाद झालाय. लगेच प्रत्युत्तर दिलं साहिल खानावकर या गोलंदाजानं आणि विकेट मिळून दिली होती. 7 स्ट्राईक एंडला प्रदीप नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 धावा संख्या धावा फडक्यावरती आहे. ओर द विकेट ना हा बॉल. ओ पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. इकडे फटका चांगला पॅरल स्ट्रोक. गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. सर्कलचं षटक हे माहिती आहे खेळाडूला आणि वेलकम 6 पहिलाच बॉल हा षटकार 7 फडकेच्या बॅटमधून. आणि धावत संख्या फडक्यावरती 14 आपण पाहताय.
ओ बॅटची लिडिंग एज इकडे मागे चालला बॉल रनआउटची संधी डिरेक्ट हिट होत नाहीये सिंगल बॅकअप चांगला मिळालाय षटक पहिलं संपलंय आणि 15 रन धावफलक्यावरती आहेत 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची मात्र गरज चला 18 बॉल्स आणि 42 धावसंख्येची गरज आहे यश खाणावकर अंडर 15 चा खेळाडू आहे छोटा पॅक बडा धमाका होईल का हो पहिलाच बॉल सुरेख पाहायला मिळालाय आणि इकडे झेल घेतली आहे परंतु बॅटर बाद झालाय आणि हा दुसरा झटका इकडे लागलाय तो डोंगराच्या पाड्या टीमला 7च्या पारीचा अंत झालाय चांगला चेंडू चांगला बॉल पाहायला मिळालाय वेगानं टाकला ऑप्टिक वरती कोणती संधी 7 साठी नव्हती विकेट किपरनं एक चांगला कॅच कॅरी केलाय अजय आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यश खानाकर गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज आहे रनअप आपण पाहिला नाही गोलंदाजा अगदी लॉंग रनअप आपण पाहताय जवळ बाउंड्री लाईनच्या जवळून रनअप हा इथे घेतला जातोय सर्कलच्या बाहेरून रनअप घेतला जातोय अगदी 20 पावलांचा स्टार्ट असावा तेच तर गोलंदाज आहे यश खानावकर ज्याने पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली राईट हम ओव्हर द विकेट वेग होता स्लाइस केले बॉल चांगला फटका नजाकत दाखवली आहे आणि बॉल शॉट दरम्यान सीमारेषा पलीकडे पहिल्याच बॉल वरती अजयच्या बॅटमधून हा चौकार अजयच्या बॅटमधून पहिल्याच बॉल वरती हा चौकार 4 रन्स मिळतात 19 धावा फलक्यावरती लॉंग रनअप आहे लॉंग रनअप मध्ये बॉलिंग देखील चांगली करावी लागेल यश खानावकर या गोलंदाजाला फोर्थ विकेट यावेळेस मात्र दिशा खराब आहे लेंथ खराब आहे आणि पंचांचा मात्र वाईटचा निर्णय तो एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्येत बदल धावसंख्या 20-20 वरती पोहोचली आहे 16 बॉल्स आणि 37 धावसंख्येची मात्र गरज 16 मध्ये 37 धावा बनवायच्या सामना दोन्ही टीमच्या बाजूने समांतर आपण पाहता बॅलन्स आहे परंतु या मॅच मध्ये जर बॅटिंग करणाऱ्या संघाला इन करायचं झालं तर मोठे फटके खेळावे लागतील अजय प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे 16 बॉल्स आणि 37 धावसंख्येची मात्र गरज यचचा बॉल ओव्हर पिच बॉल होता समोर खेळलाय लॉंग ऑफ कडे धाव सिंगल एक रन एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये सिंगल धावसंख्या 21 15 बॉल्स आणि 36 धावसंख्येची मात्र गरज 15 बॉल्स 36 धावा मोठे फटके खेळायचे आहेत गोलंदाजी चांगली चालू आहे यश खानावकर या गोलंदाजा आपण गोलंदाजीच्या मार्क वरती पाहतोय जो अंडर 15 चा गोलंदाज आहे युवा जिगरबाज यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये कशी गोलंदाजी करेल राईट आर्म ओव्हर द विकेट ओव्हर पिच बॉल समोर खेळलाय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता हो कमालीचा थ्रो त्यामुळे एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये सिंगल आणि सिंगल न 22 धावा फडक्यावरती 22 14 मध्ये 35 धावसंख्येची गरज आहे
गोलंदाजी इतकी चांगली चालू आहे की फलंदाज प्रयत्न करतायत परंतु मोठे फटके येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी. 14 बॉल्स आणि 35 धावसंख्येची मात्र गरज आहे. बॉल तयार. ओव्हर द विकेट. हो या वेळेला मात्र आगल्या वेगळ्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केलाय. स्कूप केला होता बॉलला आणि तिकडे स्टॉप देखील दिलाय. चांगली फिल्डिंग आपण पाहताय. स्लिप मध्ये बॉल अडवलाय. फटका चांगला होता परंतु फिल्डिंग त्यापेक्षा चांगली झाली आहे. शेवटच्या मुवमेंटला बॉल आतमध्ये ढकललाय आणि 2 धावा सेव्ह केल्या. 2 धावा वाचवल्या. 2 नंतर संघाची धावसंख्या 24 वरती पोहोचली आहे. 24 धावा धावफलकावरती 13 बॉल्स आणि 33 ची मात्र गरज आहे. 13-33 हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल आहे. रन भरपूर मोठा आहे या गोलंदाजाचा. अगदी 15-20 पावलांचा स्टार्ट आहे. ओव्हर द विकेट. हो यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर्सकडे बॉल आलाय. थांबला होता फिल्डर. कॅच साठी गेला नाही. सेकंड अटेम्प्टला बॉल कॅरी केलाय. हो त्या अगोदर 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर कंप्लीट झाली आहे. 2 षटक संपले. 26 टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे. 12 बॉल्सचा खेळ बाकी आहे आणि 31 धावसंख्येची मात्र गरज. बारा बॉल आणि 31 धावसंख्येची गरज. सागर खाणावकर च्या विकेट हॅट्रिकला संकेत म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बाटची कट होती. मागे चाललाय बॉल. इकडे धाव सिंगल एक आणि सिंगल ने गोलंदाजी आपण पाहताय. गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज साहिलला आपण पाहताय. सागरला आपण पाहताय. एक सिंगल रन आणि धावसंख्या 27. 27 रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र वाईटचा निर्णय आला. एक्स्ट्राची रन आहे आणि एक्स्ट्राच्या रन नंतर धावसंख्या मात्र 28 धावा धावफलकावरती आहेत. 11 बॉल्स बाकी आहेत आणि 29 ची मात्र गरज. ओव्हर द विकेट. हो रिव्हर्स मारलाय. सक्सेसफुल. स्विच हिटचा फटका. दमदार चौकार. मागच्या बॉलवरती हाच प्रयत्न झाला. तिकडे थोडंसं अपयश आलं. इथे मात्र सक्सेस मिळाली आहे. चौकार अजयच्या बाट मधून. 4 रन्स. धावसंख्या धावफलकावरती 32 आपण पाहताय. 10 बॉल्स आणि 25 ची गरज आहे. दोन्ही संघाच्या बाजूने तितकाच सामना आपण पाहताय. कोणी जिंकले नाहीयेत, कोणी हरले नाहीत. प्रयत्न चालू आहेत. बॉल तयार आहे. ओ बाट लिडिंग एज घेतली. मागे चाललाय. इकडे जेल घेतली जाणार नाहीये. सिंगल. एक धाव आणि 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या मात्र 33 वरती पोहोचली आहे. 9 बॉल्स आणि 24 धावसंख्येची मात्र गरज. 9-24 समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपल्याला सागर खाणावकर गोलंदाजीच्या मार्क वरती पाहायला मिळतोय. कमी रनअप आहे. 2-3 पावलांचा स्टार्ट आहे. ओ अख्खू टप्पा होता. इकडे चान्स होती बॅटर्सला परंतु डॉट बॉल खेळलाय. या बॉल वरती मोठा फटका यायला हवा होता परंतु त्या आला नाहीये. अकुड लाईनचा बॉल. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र आपण पाहताय. निर्धाव चेंडूची इकडे सांगतच झाली आहे. चांगली गोलंदाजी सागरच्या माध्यमातून आपण पाहताय. हो लॉफ्ट केलाय. विशेप मध्ये समोर आलाय आणि इकडे जेल कॅरी केली जाते. फलंदाज पाथ प्रदीपच्या पारीचा अंत झालाय. एंड मुवमेंटला हा धक्का लागलाय. महत्वाचा धक्का. टीम
डोंगराच्या पाड्याला लागलाय. 33 आणि 3 खेळाडू बाद. सात बॉल आणि 24 धाव संख्येची मात्र गरज आहे. न्यूमॅन आहे नवीन खेळाडू. रोहित आला स्ट्राईक एंड वरती. शेवटचा बॉल खेळण्यासाठी तयार आहे. 7:24 समीकरण मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा बॉल आहे. इकडे जर बिग हिट आला तर मग शेवटच्या ओव्हरला सामना थोडासा इंटरेस्टिंग होऊ शकतोय, परंतु जर डॉट बॉल आला तर या सामन्यावरती थोडीशी जास्त पकड मजबूत होऊ शकते ती नावडे टीमची. 33 धावा फलक्यावरती. 7:24 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. शेवटचा बॉल. ओ यावेळेस मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला. फिल्डिंग चांगली राहिली. डीप मध्ये सिंगल डबलचा कॉल आणि दुसरी धाव इथे महागडी ठरली आहे. बॅटर रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. विकेट नंबर 4 गॉन. हा चौथा धक्का. 3 षटक संपले. धावसंख्या 34. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 23. 6 बॉल आणि 23 धाव संख्येची मात्र गरज. अतुल भाई यांचे अंगरक्षक आहेत ओमकार शेळके आणि राजभाई. ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करतायत. अजून एन्जॉय करतायत. त्यांचंही कौतुक. धरती प्रेक्षक आहेत ते. खेळाडू आहेत ते. 6 बॉल्स आणि 23 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. विकेट गेली होती शेवटच्या बॉल वरती. रोहित जयेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही नवीन खेळाडू आहेत परंतु मोठे फटके खेळावे लागतील. अभी नाही तो कभी नाही. मोठ्या फटक्याने बाद बनवू शकते. 7:23 आहेत. लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न. बॉल चालला लॉंग लेगला. डीप मध्ये फिल्डर येतात. उचलतील फेकतील. रनआउटची संधी आणि डिरेक्ट हिट. काम तमाम. फलंदाज बाद. रनआउटची विकेट. विकेट नंबर 5 गॉन. पाच बॉल आणि 22 धाव संख्येची मात्र गरज आहे. पहिल्या बॉल वरती रनआउटची विकेट. तेजस आलाय नवीन बॅटर. तो स्ट्राईक एंड वरती आहे आणि 5:22. राईट आर्म लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. ओ यावेळेला मात्र पायावरती लागलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज इकडे बाद झालाय. स्क्रीन बोल्ड. दांडी गोल झाली आहे आणि सामना मात्र फसत चाललाय आणि जड होत चाललाय. बॅक टू बॅक 2 विकेट इथून जर घेतल्या. 1 विकेट घेतली आहे. एक अजून जर घेतली तर 1500चं पारितोषिक. संकेत मात्र याच्याकडून. मॅच ज्या वेळेला स्टार्ट झाली तेव्हापासून पारितोषिक लावले जाते संकेतकडून. पारितोषिक कोणत्याही खेळाडूंना अजून पटकावलं नाहीये.
एक विकेट घेतली आहे, अजून एक विकेट जर घेतली गेली तर संकेतचं पारितोषिक इथे जप्त होऊ शकतं. याच्याकडे लक्ष असू द्या. संकेत बॉल तयार, विकेट. ओ फिरवला बॉल, फिंगर रोल केलेत. चांगली गोलंदाजी, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फक्त प्रयत्नच राहिले. 3 मध्ये 22 धावसंख्येची मात्र गरज. 3-22. इकडून मात्र कानमंत्र दिले जात आहेत. उलटा सुलटा टाकण्याचा प्रयत्न आता नकोय. सहज आणि सोपी मॅच आहे. हा देखील डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. संदेश संदेश भोप या गोलंदाज आपण पाहताय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची मात्र सांगतच झाली आहे. 2-22 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. 2 बॉल आणि मात्र 22 धावसंख्येची इकडे गरज आहे. चांगली गोलंदाजी पाहते आपण. 2 मध्ये 22 धावा रोखायच्या आहेत. काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ विन होईल. तर या मॅच मध्ये अगदी 80% सामना मात्र नावडे टीमच्या बाजूने. फिंगर रोल केलेत, फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. आणि इकडे एक बॉल आणि 22 धावसंख्येची मात्र गरज. एक 22 आणि बॅटर शिवम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक 22 कठीण आहे, भरपूर कठीण, अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये या रन देखील बनताना पाहिलेत आपण बऱ्याच वेळेला. नशिबावरती अवलंबून दैवी चमत्कार घडला नाहीये आणि त्यामुळे सामना मात्र जिंकलाय. तो बॉलिंग करणारा यंगस्टर नावडे टीमनं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन नावडे टीम. आणि हार्ड लक असेल